स्वर्गीय आबासाहेब असताना जे वचक होता शेका पक्षात असं म्हणायचं आहे तुम्हाला, बरं का मी बोलतो तेच बापू आमदार झाल्यानंतर शेका पक्षानं विरोधकाची भूमिका सक्षमपणे पार पाडली नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. बरोबर, पाडायला पाहिजे ती पाडली नाही. आज आज ह्या क्षणावर सुद्धा माझी भूमिका ती आहे. कारण वचक असणं आणि समोरच्या पार्टीचं वचक असणं किंवा महाविकास आघाडीचं वचक असणं त्या ठिकाणी कमी अल्पशा मतात म्हणजे ते न 768 म्हणजे काहीच नाही हो. इटिकिटी बापू एवढं सगळं आम्ही असताना मी त्या ठिकाणी होतो. मी रात्री त्यांचा प्रवेश करून घेतला. सन्माननीय दीपक आबा साळुंखे पाटलांनी त्या काळात महत्वाची भूमिका निभवून त्या ठिकाणी स्वतः उमेदवार असताना आम्ही असेल, शहाजी पाटील असतील बापू किंवा आमचं ते रुपनर सर त्यांचा सुद्धा मातोश्रीवरून मी बेरजेच्या राजकारणासाठी मी असेल, सुरेखा नाना असेल, अरविंद असेल, सुभाष असेल किंवा आमचे प्रमुखभाई खतीब असतील, आम्ही सगळ्यांनी घेऊन बेरजेचं राजकारण शेकापनं त्या ठिकाणी उमेदवारी दिली असताना सुद्धा भाऊसाहेब रुपनरांना त्या ठिकाणी अचानक अर्ज काढून अनिकेतची उमेदवारी टाकली. त्या गोष्टीचा फायदा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने घेतला ना आणि त्या ठिकाणी त्यांना प्रवेश दिला. मी स्वतः येऊन गेलो, सर्व पदाधिकारी माझ्या बरोबर होते, त्यांचा प्रवेश करून घेतला. पण त्यांचं सुद्धा योगदान यात आहे ना, आमदारकी आहे ना. असं डावरून कसं चालेल? बाबा फार मोठं योगदान दीपक आबाचं बी आहे. त्यांनी स्वतःचा उमेदवार असताना सुद्धा त्यावेळेस कुठेतरी एक दिशा देऊया सांगून तालुक्याला, विकासाची दिशा देऊया म्हणून ती भावना होती आबांची. त्यांनी आमची विनंती ऐकली, मेळावा घेतला इथं मला वाटते लॉन्चला आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं आम्ही स्वागत केलं. शिवसेनेवरती मी स्वागत केलं त्यांचं आणि बेरजेचं राजकारण झालं म्हणून ते आमदार झाले. प्रशासनावर उभाटा म्हणून तुम्ही काय करणार आहे नाही भूमिका घेणार? बरोबर आहे तुमचं. परवा मुस्कट या ठिकाणी गृहमंत्र्यांनी या ठिकाणी 12 घटना घडल्या. त्यावेळेस मूक आंदोलन आपण या ठिकाणी सांगून तालुक्या विधानसभा मतदारसंघात ठेवलं होतं. त्याच्या अगोदर एक बळीराजाचं आंदोलन झालं होतं. त्याच्या अगोदर एक आंदोलन घेतलं होतं. सातत्यानं आंदोलन ही आम्ही करत राहणार आमच्या पद्धतीनं. आता सुद्धा ज्या शाखेच्या बांधण्या आहेत त्यासाठीच आम्ही करायला लागलो. 18-20 तारखेपासून आत्ता एवढी खात्रीन कसं काय सांगू शकता की बाबा तुम्ही आम्ही जागाही मिळणार आहे? त्याचं उत्तर असं आहे, ज्या पारंपरिक जागा आता महाविकास आघाडीमध्ये ज्या जागा शिवसेनेची जागा मी तुम्हाला अगोदरच जी माहिती आहे की झाली की आपल्याला, तर त्या जागा ज्या शिवसेनेच्या आपण जागा मागतोय त्या पारंपरिक जागा ही शिवसेनाच लढवणार आहे. शेका पक्ष आघाडीतला घटक आहे ना. हो, मग त्याचा विचार कमिटी करेल ना. आदरणीय पवार साहेब बसतील, आदरणीय उद्धवजी बसतील, आदरणीय नानासाहेब पटोले बसतील. आज सांगोल्याचा तेढा आमच्या भावना आहेत शिवसैनिकांच्या. आमचा हक्क आहे या जागेवर. आम्ही मागू शकतो ही जागा, आम्ही लढवू शकतो जागा. सांगलीसारखं होऊ नये. त्या पैलवानला उभा केला आणि त्याचा 3 नंबरला गेला असं होऊ नये. नाही, असं होणार नाही याची दखल आम्ही 100% आता दोघा भांडणात तिसऱ्याला नाही होणार. सांगोल तालुक्यातल्या भ्रष्टाचारावर, अधिकारावर वचक असणाऱ्या पोलीस स्टेशन तर सगळे दलाल इथले चालवत आहेत त्यांची. पोलीस वाळू चोर कोण आहेत बघा, महसूलवर वचक कोणाचा आहे बघा, पोलीस स्टेशनला कसं रात्री बोलवून झापलं जातं हे बघा. या गोष्टी मी रोज सांगोल्यात मतदारसंघातला एक मी नागरिक आहे, त्याचबरोबर एक पंचायत समितीचा सदस्य आहे, एक पदाधिकारी आहे. उघड्या डोळ्याने सांगोल तालुका विधानसभा बघतोय. विरोधी पक्षाची भूमिका आतापर्यंत 5 वर्ष मांडणं गरजेचं होतं या ठिकाणी. ज्यांना उमेदवारीचे डोहाळे लागले, ज्यांना आमदारकीचे डोहाळे लागले, त्यांनी कधीही जनतेच्या प्रश्नावर या ठिकाणी आवाज उठवण्याची भूमिका या ठिकाणी पार पाडण्याला दिसून येत नाही. परंतु शिवसेनेच्या माध्यमातून मूक आंदोलन असेल, शिवसेनेच्या शेतकऱ्याचा लढा असेल, जो संघटनेचा कार्यक्रम आहे, आपण पत्रकार मित्रांनी तो आपल्या वर्तमानपत्रांमध्ये आतापर्यंत छापलेला आहे. आणि असं असताना सुरेखांना सांगितल्याप्रमाणे त्या मतदारसंघात 1500 मतदान आहे, 2000 मतदान आहे, जे काय आहे ते त्याचं म्हणणं आहे. पण बापूंना माझी एक विनंती आहे किंवा सांगायचं आता की त्या महूदमध्ये जिथं ग्रामपंचायतला आमच्या सुभाषनं तिथं 2400 मतदान घेतलं, 2100 मतदान घेतलं ग्रामपंचायत. बापूच्या गावात इतकं मतदान घेणं नॉट जोक. 50-60 लाख रुपये घालले. सामान्य माझ्या कार्यकर्त्यानं, माझ्या युवा सेनेच्या तालुका प्रमुखानं
बापूला विधानसभेला जाऊ दिलं नाही, विधान हाऊस मध्ये जाऊ दिलं नाही. दसरा मेळाला बापू गेला काय तर बहुत ग्रामपंचायत लागली. जी काय बोलले तुम्हाला माहिती आहे किती पैशाचा दुर्गान झाला. आता मला स्पष्ट दिसतंय, फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात. NABH नामांकन प्राप्त सेवा, नॅब आय हॉस्पिटल. स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित, सांगोले. वेळ सकाळी 11 ते 2 प्रत्येक रविवारी. संपर्क विश्वास सर. मोबाईल नंबर 9921770055.